हो, ह्या गोष्टी कळतात कोणाला? संवेदनशील सरकारला. हे संवेदनहीन सरकार आहे. यांना कोणाशीच घेणं देणं नाही. आज मला सांगा, नांदेडमध्ये आज किती गरीब लोक आहेत की ज्यांचं भविष्य म्हणजे स्वप्न आहे की आपले लेकरं डॉक्टर व्हावं. ते असे स्वप्न उराशी बाळगून, शेती करून, सोनं नाणं विकून, घरं गहाण ठेवून लाख लाख रुपये या कोचिंग क्लासेसची फीस भरून नांदेडमध्ये पोरांना ठेवतात आणि ऐन वेळी हे लोक पेपर विकून या मुलांचं भवितव्य बर्बाद करतात. आता मला सांगा, हा किती मनस्ताप आहे या विद्यार्थ्यांना. एक तर हे आपलं गाव घर सोडून नांदेडला राहतात, कारण नांदेड हब आहे. सगळे कोचिंग क्लासेस इथं आहेत. वरतून वर्ष वर्ष इथं राहून अभ्यास करून 10-10, 12-12 घंटे अभ्यास करून या पोरांनी पेपर दिलाय. आणि ज्या पोरांचा पेपर खूप चांगला गेला, ज्यांना लागण्याची खूप होप आहे, आस आहे, आता परत परीक्षा म्हणल्यावर त्यांच्यावर काय त्यांच्या भावना, आता त्यांच्यावर काय वेळ आली आहे. परत जर पेपर अवघड आला, यांना मार्क कमी पडले, त्याला जबाबदार कोण? बरं, ह्या सगळ्या गोष्टी होऊन समजा एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क आले आणि त्यानं आत्महत्या केली, तर याला जबाबदार कोण? मग यांना काय मनुष्यवध हत्येमध्ये तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात? मनुष्यवध याची जबाबदारी कोण घेणार? कसं आहे, या मोदी सरकारमध्ये अकाउंटेबिलिटी नावाची गोष्टच नाही. त्याला म्हणतो आपण जबाबदारी. ही जबाबदारी या मोदी सरकारमध्ये कुठं नाही. दुसरी गोष्ट, इतके बेशरम नाहीत की राजीनामा यांना माहीतच नाहीत. इतके नालायक मंत्री आहेत. एफस्टीन फाईल मध्ये त्या हरदीप सिंग पुरीचं नाव येऊन हा नालायक सत्तेमध्ये आहे आणि ह्या देशाचा पंतप्रधान जो तोही एफस्टीन फाईल मध्ये आहे, तोही त्याचा राजीनामा घ्यायला तयार नाहीत. हे एवढं असं मुर्दाड संवेदनहीन सरकार आहे. आणि हे तर रॅकेट आहे. आता एनटीए वर बोलू. एनटीए ही प्रायव्हेट एजन्सी आहे. सरकारनं ती स्थापन केली. कशासाठी केली? सरकार का घेऊ शकत नाही का परीक्षा? मग सरकार कशासाठी पाहिजे? सरकार जर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नसेल, त्यांना लेकरांच्या परीक्षाही घेणं होत नसेल, मग तुम्ही कशासाठी मंत्रालय स्थापन केलं? कशासाठी मंत्री होऊन बसला तिथं? अरे, एनटीए स्थापनच केले की सगळं करप्शन करण्यासाठी केंद्रीकरण केलेलं आहे. प्रत्येक स्टेटमध्ये ज्या परीक्षा व्हायच्या त्या स्टेटनुसार तिथे लेकरं लागायचे. त्या सगळ्यांचे एकत्र एकत्र करून केंद्रीकरण करून एका एजन्सीच्या हातामध्ये टाकलं. ती एजन्सी भारतातल्या सगळ्या परीक्षा घेते आणि सगळेच पेपर लीक होतात. आपण आजपर्यंत जवळपास 80 पेपर लीक झालेले आहेत. याआधी नीटच्या 2 वेळेस पेपर लीक झालेले आहेत आणि आता ही परत घटना घडत आहे. हे वारंवार होते काय? हे रॅकेट आहे. हे सगळे भ्रष्ट आहेत. हे आलेतच सत्तेमध्ये पैसे कमवायला, म्हणून तर हे पैसे देऊ देऊ सत्ता दुसऱ्यांची आमदारी फोडतात आणि करप्शन करतात. आता ह्याला जबाब मागणार कोण? या लोकांनी करायचं काय? 22 लाख विद्यार्थ्यांनी करायचं काय? म्हणजे शेवटी तुम्ही या देशामध्ये देशाचं माहोल खराब करून सोडणारच आहात मला वाटते. म्हणजे तुम्हाला मार दिल्याशिवाय तुम्ही काय सत्ता सोडणार नाही, मला तर असं वाटतं. हो, असं ऐकण्यात आलेलं आहे. बरेच आहेत, रॅकेटच आहे यांचं, की यांचे डायरेक्ट संबंध तिथं त्या एनटीए वाल्यांशी आहेत आणि करोडो रुपयांचा व्यवहार आहे आणि यांचं करोडो रुपयाचं इन्कम आहे. तर निश्चितच हे संशयास्पद आहेच. आता याच्यावरती हे काय सीबीआय लावून काय चौकशी करतील आणि काय बाहेर काढतील. आणि यामुळे हे सरकार कसं आहे, हे सरकार मुळात इव्हेंट बाजी करणारच सरकार आहे. यांना कोणाशीच घेणं देणं नाही. नोटबंदी केली, कंपन्या बंद झाल्या, करोनामध्ये थाळ्या वाजायला आल्या. म्हणजे सरकार स्वतः काही करणार नाही. सरकार प्रजेला, जनतेला सांगणार तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, आणि स्वतः मात्र त्यांची आयाशी सोडणार नाहीत. यांची विमान, यांची चॉपर, यांचं रॅल्या हे काही सोडणार नाही. लोकांना मात्र आवाहन करतील, तेल वापरू नका, तेल खाऊ नका. अरे, तुम्हाला देशच चालवता येत नाही. 3 महिन्यापासून सांगत आहोत. जेव्हापासून इराण, अमेरिका, इस्रायलचं युद्ध सुरू झालं तेव्हापासून विपक्ष सांगत आहेत की तुम्ही संसदेमध्ये याच्यावर चर्चा करा. तुम्ही चर्चेला तयार नाही, तुम्ही पळून जाता. आणि देशाची हालत या इराण युद्धामुळे झाली नाही. देशाची कंगालीच 2014 पासून सुरू झालेली आहे. आज तुमच्या तिजोरीमध्ये खडखडाट डॉलर नाहीत, कारण भारताचे एक्सपोर्ट बंद आहेत. 100 जहाज तिकडे इस्रायलमध्ये अडकलेले आहेत. बाकीचे भारतामध्ये जहाज आहेत. जे माल आपला सौदी अरेबिया, UAE खाडीला जात होता तो सगळा ठप आहे. त्याच्यामुळे इन्कम नाही, एक्सपोर्ट नाही, डॉलरचं इन्कम नाही. तिसरी गोष्ट, त्या युद्धामुळे ज्या खाडी देशातले लोक होते, जिथे जे काम करायचे आणि भारतात पैसे पाठवायचे, ते लोकांचंही काम बंद झाल्यामुळे तिथूनही रेमिटन्स तुम्हाला डॉलरचं येत नाही. तुम्ही करता काय? तर तुम्ही फक्त पेट्रोलच्या पैशावर, टॅक्सेसवर आणि जीएसटीच्या टॅक्सेसवरती या सगळ्या सरकारची आणि यांच्या आमदार खासदारांची आयाशी चालू आहे आणि देशाला मात्र यानं वेठीस धरलेलं आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य काय? सरकार म्हणून तुम्ही काय करणार आहेत?
तुम्ही कोणते पावलं उचलले? तुम्ही जाऊन तिथं गळाभेटी घेतल्या त्या नेतन्याहूशी युद्धाच्या एक दिवस आधी, फादरलँड मदरलँड करून. तुम्हाला कळलं नव्हतं का की भाई आपले इराण सोबत संबंध चांगले आहेत, इराण सोबत आपण संबंध चांगले ठेवावे, कारण आपण इराण सोबत रुपयामध्ये तेल खरेदी करतो. तर आज ही वेळ आली असती का इराणवरून तेल गॅस आला असता, रुपयांमध्ये आला असता. इराण आम्हाला 2-2 महिने साईड पण द्यायचा. अरे तुमच्याकडे पैसे नसतील रुपयामध्ये तर व्यवहार व्हायचा, पण रुपया नसल्या तर त्याच्या बार्टर सिस्टम म्हणतो ना आपण त्या पद्धतीनं, म्हणजे तांदूळ द्या, डाळी द्या, अशा पद्धतीने व्यवहार होता. तुम्ही रशियाकडून रुपयात पेट्रोल घ्यायचे, तुम्ही तेही बंद केलं. म्हणजे अमेरिका जे जे सांगते ते तुम्ही करता. कशासाठी? कारण तुमचं त्या एप्स्टीन फाईल मध्ये तुमचे कांड दडलेले आहेत, ते देशासमोर येऊ नये म्हणून तुम्ही एकटा स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्ण देशाला वेठीस धरलेले आहे. आणि ते एप्स्टीन मध्ये तुम्हीच नाही, अजून कोण कोण आहेत देवा कोण कोणास ठाऊक. आणि ते ट्रम्प त्यांना रोज धमक्या देत आहे. म्हणून हे सगळं सरेंडर म्हटलं ना, हे सरेंडर मोदी आहे. हे नरेंद्र मोदी सपशेल सरेंडर आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची जी सांगतो, की तुम्हाला वाटत असेल की हा देश नरेंद्र मोदी चालवतो, RSS चालवतो, सरकार चालवते, अजिबात नाही. हा देश चालवतोय मोसाद, इस्रायल. आणि नरेंद्र मोदी हा गव्हर्नर आहे इस्रायलचा, भारताचा गव्हर्नर, प्राईम मिनिस्टर नाहीये. कारण हे सगळा देश इकडून चालतो, इस्रायलवरून मोसाद चालवतो. हे जे इलेक्शन कंडक्ट करणं, ईव्हीएम हॅक करणं, हे आणि SIR करणं, हे कुठून आयडिया आहे? हे सगळ्या मोसाद, हे मोसाद भारताला कंट्रोल करत आहे.